वाहतूक कोंडीमुळे रिक्षातच झाली ऊसतोड महिलेची प्रसूती। नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर गर्भवती ऊसतोड महिला वाहतूक कोंडीत अडकल्याने रिक्षामध्ये डिलिव्हरी अर्थात प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे। मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे। गुरुवारी सकाळपासूनच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या वाहतूक कोंडीत सोलापूर जिल्ह्यातून ऊसतोडी करून मनमाड मार्गे नंदुरबार जिल्ह्यातील केळिपणे येथे घरी परतत असताना मनमाडच्या वाहतूक कोंडीत गर्भवती मजिला आवेश वडवे या महिलेला प्रसूतीच्या कळा अचानक सुरू झाल्या। वाहतूक कोंडीत अडकण्याने रुग्णालय कसे गाठावे असा प्रश्न डोळ्यासमोर उभा असतानाच शहरातील कॅम्प विभागातून गावात येणाऱ्या अमजद अत्तर या रिक्षा चालकाला सदरील महिला व त्यांचे कुटुंब दिसले। त्यांनी देखील माणुसकी दाखवत रिक्षामध्ये सदरील कुटुंब व गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बसवले। मात्र वाहतूक कोंडी एवढी होती की साधं पायी चालणंही मुश्किल होतं। रितेश पगारे या सामाजिक कार्यकर्त्याने दुचाकीवर रस्ता मोकळा करत अखेर रिक्षाला रुग्णालयात पोहोचवले। मात्र भर रस्त्यातच या गर्भवती महिलेची प्रसूती झाली। माणुसकीचे दर्शन घडवणारा रिक्षा चालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळे बाळंतपण महिला व बाळ सध्या सुखरूप आहे। म्हणजे आम्ही ऊसतोडीला गेलो होतो, म्हणजे आम्ही सोलापूर जिल्ह्यात गेलो होतो आम्ही। मग ऊसतोडीनं येताना घरी जात होतो। मग अचानक की बाईला चक्कर येतो असं सांगितलं होतं। मनमाडच्या थोडंच पुढं म्हणजे मागं जाताना चक्कर येतो सांगितलं। आम्हाला एका रिक्षावाल्याने मदत दिली, त्याला फक्त हात दिलं। मग त्या बिचाऱ्याने पण आम्हाला मदत दिली, एक रिक्षात घेऊन आलं। म्हणजे रस्त्यानंच ट्रॅफिक होतं। मग रिक्षात डिलिव्हर झाली। मग आम्हाला त्या रिक्षावाल्याने मदत दिली। मग नगरपालिका आपलं मनमाडला इथं हॉस्पिटलला पोस्ट केलं आम्हाला। रिक्षावाल्यांनी खूप मदत केली। एक भाऊ होतो, त्याने पण खूप मदत केली। म्हणजे ट्रॅफिक एवढी होती का एक माणूस तरी आम्हाला म्हणजे अंगावर गाडी घालायला तयार होतो। म्हणजे त्याला सांगायला गेलो इमर्जन्सी पेशंट आहे। मग त्याला मी एवढंच सांगितलं इमर्जन्सी पेशंट आहे। मग मला मारायला तरी तयार होतं ते, पण त्या रिक्षावाल्याने खूप मदत केली। मला त्रास होतो, म्हणजे रिक्षातच डिलिव्हर झाली होती। तुमचं नाव काय? माझं नाव मागच्या ठुंब्या पाडवी, मी राहणार काकडदाला। आजच्या प्रकाराबद्दल मला असं बोलायचं आहे तर मी कॅम्पात गेलो होतो सकाळी भाडं घेऊन। परत MT येताना हे जे सोलापूरचे ऊसतोडीला गेलेले माणसं आहे हे 407 मध्ये तिथं थांबले होते ट्रॅफिकमध्ये। आता त्यांच्याबरोबर एक पेशंट होतं जे प्रेग्नेंट होतं आणि त्या बाईला तिथंच त्रास चालू झाला, म्हणजे काळ चालू झाल्या। यांनी मला मदत मागितली तर भाऊ आम्हाला दवाखान्यापर्यंत, पण ट्रॅफिक अशी होती तर का बाईकवाला सुद्धा जाऊ नाही शकत। आता अशा कंडिशनमध्ये रिक्षा कशी काढायची? आता त्याच्यामध्ये आता मला तर मदत करायचीच होती, कारण की आमचं रमजान चालू झाला, आज पहिला दिवस आहे, पहिला उपवास। त्याच्यामध्ये माझे काही मित्र मला भेटले बाईकवाले, त्यांची मदत मागितली। त्याच्यामध्ये ते माझे रितेश भाऊ आयरे राहणार आनंदवाडी, त्यांनी खूप मदत केली। गाड्यांवाल्याला भाऊ थोडी साईडला घे, गाडीत अर्जंट पेशंट आहे असं तसं हे सगळं होतं ना। त्या बाईला इतक्या काळ होत होत्या तर त्या बाईने बाळाला गाडीतच जन्म देऊन टाकला। आणि जन्म देताना तिला जे त्रास मी बघितलं, आणि असा त्रास आम्ही गाडीवाले आम्हाला कधी अर्ध्या रात्री कसे भाडे येतं आम्हाला माहिती, पण जे आज हे प्रकार घडले हे सगळं हे मनमाडच्या वाहतूक कोंडीमुळे घडले। आणि आमचे मनमाडचे नांदगाव विधानसभेचे लाडके आमदार सुहास अण्णा कांगेशी इतकंच म्हणणं आहे, ट्रॅफिकबद्दल तुम्ही काहीतरी ऑब्जेक्शन ॲक्शन घ्या आणि हे मॅटर सॉल्व्ह करा। तुमचं नाव भाऊ? माझं नाव अमजद अत्तर, मी राहणार आंबेडकर नगर। इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कधी अवजड वाहनांमुळे तर कधी अपघातांमुळे तर कधी तांत्रिक बिघाडीमुळे वाहतूक कोंडी नेहमीच होत असते। यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत असून वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना वेळेत रुग्णालय गाठताना आल्याने प्राण देखील गमावल्याचे अनेक घटना घडल्या आहेत। एकंदरच संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा हीच माफक अपेक्षा।
आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल येवला. इथे मिळतात AC व नॉन AC आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620 588 593 91727 89470. स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी